नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पंकज गटे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, आज आपण बघणार आहोत की माझ्या पाठीमागे इथे बघू शकतात आपण केळीची लागवड केलेली आहे आणि कंदाची लागवड आहे। परंतु मी आवर्जून आजच्या व्हिडिओमध्ये सांगेल का आपण केळीची लागवड केल्याच्या नंतर आपल्याला वेगवेगळ्या कीड रोग असेल, त्यासोबत जे काही केळीचं ओव्हरऑल आपण बघतो मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये बरेचसे आव्हानं शेतकरी बांधवांसमोर उभे राहतात। परंतु आजचा व्हिडिओ माझा करण्यामागचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे आपण इथे बघू शकतोय का इथे कंदाची लागवड केलेली आहे। इथे आपल्याला CMV, ज्याला आपण कुकुंबर मोझॅइक व्हायरस म्हणतो, त्या व्हायरसची इथे लागण झालेली आहे। तर मी आवर्जून सांगेल का आपण इथे बघू शकतोय का याच्या पानावरती CMV व्हायरसने पान कसं ग्रस्त झालेलं आहे। आणि याचे जर का आपण बघितलं तर याचं सुरुवातीचं जे पान होतं ते सुद्धा आपल्याला इन्फेक्टेड दिसतंय, पॉझिटिव्ह आहे। त्याच्या आधीचं होतं ते पण आहे। त्यानंतर फ्रेश पान आलेलं आहे, नंतर पोंगा हा सुद्धा इन्फेक्टेड आहे। तर शेतकरी बंधूंनो, आपण कंदाची लागवड केलेली असेल किंवा आपल्या रोपाची लागवड केलेली असेल, तर मी आवर्जून सांगेल का रोग आल्याच्या नंतर स्प्रे घेण्यापेक्षा आपण रोग येण्याच्या आधी प्रतिबंधात्मक, जसं का प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणून या उद्देशाप्रमाणे आपण आपल्या प्लॉटला स्प्रेचं नियोजन करायचं आहे। त्यासाठी मी आवर्जून सांगेल का आपण याच्यासोबत एक कीटकनाशक घ्यायचं आहे स्प्रेमध्ये, निंबोडी अर्क घ्यायचा आहे, 5% निंबोडी अर्क, आणि त्याच्यासोबत चांगल्या क्वालिटीचं सिलिकॉन बेस स्टिकर घ्यायचं आहे। ते आवर्जून आपण वातावरण बघून आपल्या प्लॉटची कंडिशन बघून आपण दर आठवड्याला किंवा 15 वेळेला स्प्रेचं नियोजन करायचं आहे आणि असं ह्या CMV व्हायरसमधनं आपण बाहेर पडायचं आहे। तर यासाठी इथे थांबतो। जय जवान जय किसान।